निरागस हो, सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो. शुभनयना करुणामय गौरी हरश्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हरश्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, सुखपती छंदपती गंधपती अधिपती दीन निरंतर हो, दीन निरंतर हो, सूर निरागस हो, सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. भक्ती कशी होती त्यावेळी, काय बोल, भक्ती त्यावेळी कशी होती? वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन. होय की नाही? आता भक्ती कमी झाली, मंदिराकडून जरी गेलो आपण टू व्हीलरने तर तिथे जाऊन फक्त हॉर्न वाजवणार किकी, म्हणजे देवाला सांगणार मी आलोय, मग देव पण कंटाळलेला असतो, तो म्हणतो तसाच जा किकी. बाकी या खरा था, बाकी माणूस यो भारी या एकदम. त्या दिवशी मला फोन केला, म्हणता अरे समीर, मी म्हटलं काय झालं? तो म्हणतो काय तुला सांगू, मला हल्ली ना जवळचं दिसत नाही. तो म्हटलं ठीक आहे चष्मा लाव. तो म्हणतो मी चष्मा लावला, पण चष्मा लावल्यावर शेजारीन म्हणतात तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. तो मी म्हटलं चष्मा काढ, आणि तो चष्मा काढला,
चष्मा काढल्यावर बंगली शेजारी दिसत नाही. खरा आता बाकी दिसतच नाही. राजेश मदनाचा पुतळा पुतळा काढते वाटत. ठीक आहे. आवाज येत नाही दादा. स्पीकरवाले दादा हे माईक पण एक विशेष आहे या भजनामध्ये. आज देवळेकर बोनचा मुलगा आहे. तो काय वाजवता तर त्याचा त्याकाच माहिती. पण तो कुठाहून वाजवता शपथ. ते का ए तुझ्याकडे बसला ते 500 रुपये दे जातात. त्याचं काम भागून टाक. त्याच्या घरी बापाशी नाही काय दिलं तरी चाला. आज देवळेकर बोनचा वाढदिवस आहे. त्यांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. त्यांच्यासाठी गाणं नक्की म्हणणार मी गजराच्या माध्यमातून. हा ठीक. सागप गपनी